नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दलच्या या महत्त्वाच्या माहितीमध्ये सगळ्यांचं स्वागत. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की योजनेचे पैसे का थांबलेत किंवा खात्यात का जमा होत नाहीयेत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. पेमेंटच्या नवीन अपडेट्स काय आहेत आणि पैसे मिळवण्यासाठी नक्की काय करायचं याबद्दल सविस्तर बोलूया. बरं, तर मग आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी पैसे का थांबले ते पाहू. मग यामागचं मूळ कारण काय आहे ते समजावून घेऊ. त्यावर एक सोपा ऑनलाईन उपाय पण आहे, तोही बघूया. आणि हो, त्यातून मिळणाऱ्या 6,000 रुपयांबद्दलची माहिती घेऊ. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे काय करायचं आणि कोणत्या तारखा लक्षात ठेवायच्या हे सगळं पाहू. चला तर सुरुवात करूया त्या प्रश्नापासून जो बहुतेक सगळ्यांनाच पडलाय. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे हप्ते अचानक का बंद झाले. माहिती आहे, या विलंबामुळे खूप गोंधळ उडालाय. पण आता काळजीचं कारण नाही, कारण याचं नेमकं कारण काय आहे हे आता समोर आलंय आणि त्यावर एक ठोस उपाय सुद्धा उपलब्ध आहे. तर मग मूळ मुद्दा काय आहे. हे जे पेमेंट थांबलंय ना, याचा थेट कनेक्शन आहे ई-KYC व्हेरिफिकेशन मध्ये झालेल्या चुकांशी. आता ई-KYC म्हणजे काय, तर ही एक डिजिटल ओळख पडताळणी आहे. पण झालं काय की जी जुनी पद्धत होती ना, ती खूपच वेळ खाऊ होती आणि त्यात चुका होण्याची शक्यताही जास्त होती. त्यामुळेच बऱ्याच गडबडी झाल्या आणि पेमेंट रखडलं. हे बघा, इथे अगदी स्पष्ट दिसतंय, ज्यांची KYC अपूर्ण आहे किंवा चुकीची आहे त्यांचं पेमेंट थांबवण्यात आलंय. आणि ज्या क्षणी ही KYC दुरुस्त होईल त्या क्षणी थांबलेले पैसे पुन्हा सुरू होतील. एकदम सरळ हिशोब आहे. चला आता ह्या समस्येवरच्या उपायाबद्दल बोलूया. ही एक नवीन आणि खूप सोपी प्रक्रिया आहे, ज्यामुळे थांबलेले पैसे पुन्हा सुरू होऊ शकतात. तर चांगली बातमी ही आहे की सरकारने आता ती जुनी किचकट पद्धत बाजूला ठेवली आहे. आता एक नवीन सोपं ऑनलाईन पोर्टल सुरू केलंय, म्हणजे KYC मधल्या चुका आता घर बसल्या दुरुस्त करता येणार आहेत. त्यासाठी फक्त 3 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. अधिकृत पोर्टलवर जायचं, KYC दुरुस्तीची लिंक शोधायची आणि आपली योग्य माहिती तिथे अपडेट करायची. बस इतकंच. बरं, आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. ही KYC दुरुस्त केल्यावर नक्की काय होणार आहे. एकदा का ही KYC पडताळणी यशस्वी झाली की थेट खात्यामध्ये पूर्ण 6,000 रुपये जमा होणार आहेत. आता हे 6,000 रुपये म्हणजे काय, तर यात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे 3 थकीत हप्ते आहेत आणि सोबतच फेब्रुवारी महिन्याचा पुढचा हप्ता सुद्धा आहे. म्हणजे एकूण 4 महिन्यांचे पैसे एकदम मिळणार. आणि आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. काही महत्त्वाच्या तारखा आणि आता नक्की काय करायला हवं ते समजून घेऊया. तर बघा, 14 जानेवारीला सरकारने तब्बल 3,900 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केलाय. म्हणजे पैशांची तरतूद झालेली आहे. पुढचा हप्ता 20 फेब्रुवारी नंतर अपेक्षित आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, KYC दुरुस्त करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026. ही तारीख लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर थोडक्यात सांगायचं तर अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन KYC दुरुस्त करून घ्या. निधी उपलब्ध आहे आणि KYC पूर्ण होताच तो दिला जाईल. समजा तरीही काही अडचण आली किंवा आधार नंबर सापडत नाहीये असं काही दिसलं तर जवळच्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाला भेट द्यावी लागेल. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की KYC प्रक्रिया पूर्ण आहे की नाही. आजच आपली स्थिती तपासा आणि ही 6,000 रुपयांची एकत्रित रक्कम वेळेवर मिळेल याची खात्री करा. अजिबात वेळ घालू नका.